दाखव भाई, 1 मिनिट प्लेइंग 11 दाखव धनसरची. मार्गस्थ झाल्यात. रॉकी ग्रुप चषक 2025 आपण पाहतोय. ह्या वर्षी तब्बल 2 लाख प्रथम पारितोषिक आपण पाहतोय. त्यामुळे क्रेज भरपूर प्रमाणात वाढलाय. संपूर्ण टेनिस बॉल क्रिकेट विश्वामध्ये या स्पर्धेची चर्चा असते. आदरणीय रोकीदादा पाटील सातत्याने आम्हाला समोचन करण्याची संधी देत असतात. चला क्षेत्ररक्षण सजवून घ्या जीवदानी विरार संघ. सुयोग आणि महेंद्र चौधरी 2 फलंदाज मैदानामध्ये दाखल झाल्यात. चला घाई करा मित्रांनो, आजच्या दिवसामधून एक संघ आपल्याला इथून क्वालिफाय करायचा आहे. विविध स्टँड्स आपण पाहतोय. सदानंद दादा पाटील 111 स्टँड आपण पाहतोय. त्यानंतर स्वर्गीय मोहनीश दादा संजय राऊत स्टँड, राजेश दादा अर्थातच बंटी दादा स्टँड, आदरणीय कुणाल दादा पाटील स्टँड, त्यानंतर शेठ माणूस महिला कक्ष. फायनल डेला खचाखच हे स्टँड भरतील. पब्लिक किंग या टुर्नामेंटला संबोधलं जातं. चला घाई करा जीवदानी विरार संघ, प्लीज आपण लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. जास्त वेळ इथून दौडायचं नाहीये. 5-5 षटकांचे सामने आपण पाहतोय. 8 संघांचा सहभाग. या 8 संघांचं हृदयाच्या अंतर्गणापासून धन्यवाद. आज 40+ हाफ आपल्याला पाहायला मिळतोय. मंगलमूर्ती धनसार आणि जीवदानी विरार या 2 संघांमधील हा सामना आपण पाहतोय. जीवदानी विरार संघाने टॉस इथून जिंकला आणि प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. चला जास्त टीम मीटिंग करू नका. दोन्ही फलंदाज मैदानामध्ये रेडी आहेत आणि पंच सुद्धा रेडी आहेत. तर जीवदानी विरार संघ आपलं क्षेत्ररक्षण सजवून घ्या. फील्ड सेट करून घ्या. यंदाच्या वर्षामध्ये येलो अँड व्हायलेट या कलरमध्ये ही थीम आपण पाहतोय रॉकी ग्रुप चषक 2025 ची. चला क्षेत्ररक्षण सजवून घ्या जीवदानी विरार संघ. आम्ही सातत्याने इथून सूचना करतोय. आदरणीय सन्माननीय स्वप्नीलजी किनी एक सुंदर गायक आपण पाहतोय या गावातील, ज्यांची सातत्याने चर्चा असते. एक दिलदार व्यक्तिमत्व. त्यांना विनंती करतो आपण मुख्य मंचावरती स्थानापन्न व्हायचं आहे. स्वप्नीलजी किनी एक सुंदर गायक आपल्याला पाहायला मिळतात या विभागातील. त्यांना विनंती करतो आपण मुख्य मंचावरती स्थानापन्न व्हायचं आहे. जीवदानी विरार संघ प्लीज आपण क्षेत्ररक्षण सजवून घ्या. चला शेवटची वॉर्निंग असेल, प्लीज लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सजवून घ्या. प्रुलिंग स्पोर्ट्सच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते. प्रुलिंग स्पोर्ट्सला जर सबस्क्राईब केलं नसेल तर बेल आयकॉनला प्रेस करा. येणारे मोठमोठे इव्हेंट्स तुमच्यापर्यंत पोहोचतील. आदरणीय सन्माननीय रोहिदासजी भगत साहेब या ठिकाणी उपस्थित होत आहेत. एक चांगले खेळाडू आणि त्याचबरोबर नाशिकजी पाटील काल इनॅक्शन मध्ये होते डिंगडोंग संघामध्ये, परंतु त्यांचा संघ पराभूत झाला. चांगला खेळ त्यांनी दाखवला होता. अजून एक लेजंड आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि सातत्याने 40+ क्रिकेटमध्ये त्यांचं नाव चर्चेत असतं. अर्थातच नाशिक पाटील त्यांच्या सोबतीने रोहिदासजी भगत साहेब या ठिकाणी उपस्थित झाल्यात. मॅचला ठिकाणी सुरुवात होते. दोन्ही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये रेडी आहेत. एका बाजूला सुयोग आणि महेंद्र स्ट्रायकिंगवरती सुयोग आपल्याला पाहायला मिळत आहे. दुसऱ्या बाजूला महेंद्र नॉन स्ट्रायकिंगवरती. तर पहिले षटक फेकण्याकरिता हेमंत आपल्याला पाहायला मिळत आहेत. यष्टांच्या मागे हरीश पाटील आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक मोठं नाव आहे पालघर जिल्ह्यामधील. यष्टांच्या मागे इन ॲक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक मोठी साईट दोन्ही संघांची आपण पाहतोय. सातत्याने एकमेकांसमोर खेळत असतात. एकाच संघामध्ये सुद्धा सातत्याने खेळत असतात 40+ क्रिकेटमध्ये. त्यामुळे एकमेकांच्या रणनीत्या इथून माहिती असणार आहेत. समोरच्या फलंदाजीची स्ट्रेंथ काय आहे, स्ट्रॉंग झोन काय आहे, एकमेकांना माहिती असणार आहे. चला मॅचला सुरुवात करा. खूप वेळ वाया जातोय. पहिला सामना चांगला रंगतदार राहिला आजच्या दिवसामधील. दुसरा सामना आपल्याला पाहायला मिळतोय जीवदानी विरार आणि मंगलमूर्ती धनसार या 2 संघांमधील.
राईट हँडेड बॅट्समन समोर आपण पाहतोय. फील्ड सेटअपचा जर विचार केला तर डीपमध्ये एक्स्ट्रा कव्हर आहे, त्यानंतर डीपमध्ये मिड विकेट. चला हरीश पाटील प्लीज स्पीडअप करायचं आहे, खूप वेळ वाया जातो इथून. 5 षटकांचा सामना आपण पाहतोय. दोन्ही फलंदाज मैदानामध्ये दाखल झाले आहेत, सुयोग आणि महेंद्र. दुसऱ्या बाजूला बॉलिंग ट्रॅक वरती हेमंतला आपण पाहतोय, त्यांचं सुद्धा नाव सातत्याने चर्चेत असतं. पाच षटकांचा सामना आपल्याला पाहायला मिळेल. दोन संघांमध्ये एक मोठी बॅटल आपल्याला पाहायला मिळते. जीवदानी विरार संघाने टॉस इथून जिंकला आणि प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. सकाळच्या सत्रामध्ये थोडंसं दमट वातावरण आहे. स्टार्ट ऑफ द मॅचला या ठिकाणी सुरुवात होते. सागर मोरे सरांचा इशारा इथून येतोय. लेट्स स्टार्ट. पहिला चेंडू घेऊन गोलंदाज हेमंत गोलंदाजी मार्क वरती सामोरं जाईल. फलंदाज सुयोग आपण पाहतोय. फर्स्ट बॉल. पहिले चेंडू स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न झाला होता. कार्पेटला रोल करत चेंडू जातो या शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. एकच धाव या चेंडूवरती मिळेल. पहिली धाव या ठिकाणी आलाय सुयोगच्या बॅटमधून. सिंगल स्कोर कार्ड वरती लागली गेले. चांगला चेंडू होता. स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न झाला होता फलंदाजाचा. तो बॅटचं एलिव्हेशन तितकंसं चांगलं नव्हतं. इनफिल्ड वरून क्लिअर करण्याचा प्रयत्न झाला होता. संदीप करवत यांना आपण पाहतोय मिड ऑफ मध्ये. पुढचा बॉल घेऊन हेमंत पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती. ते शॉर्ट बॉलचा वापर पुल करण्याचा प्रयत्न जरूर झालाय आणि मिड विकेट मध्ये कुठली चुकी होणार नाहीये. गुड कॅच. पहिला धक्का या ठिकाणी लागतोय टीम मंगलमूर्ती धनसर संघाला. एक या धावसंख्येवरती पहिला धक्का गॉन नाव. रुपेश आपण पाहतोय नेट नंबर 3 वरती. शॉर्ट बॉलचा वापर या ठिकाणी केला होता. बॅटचा फ्लो ओपन जरूर झाला होता, परंतु प्रॉपर टायमिंग मागच्या फटक्यावरती नव्हतं आणि शॉर्ट मिड विकेटचा क्षेत्ररक्षक जवळजवळ फक्त 5 पावले पुढे जाऊन झेल पकडला. पहिले यश, पहिला ब्रेक थ्रू या ठिकाणी आपण पाहतोय महेंद्रच्या रूपामध्ये. जीवदानी विरार संघ टॉस जिंकल्यानंतर प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आणि पहिल्या 2 चेंडूंचा जर विचार केला तर आतापर्यंत यशस्वी गोलंदाजी म्हणता येईल. रुपेश नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. 2 चेंडू आतापर्यंत फेकून झालेत. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज हेमंत बॉलिंग ट्रॅक वरती. तिसऱ्या चेंडूचा सामना या ठिकाणी करेल. ऑफ साईडला ड्राईव्ह या ठिकाणी केला जातोय. संदीप करवत पुढे येतील मिड ऑफ मधून. तत्पूर्वी एकच धाव या चेंडूवरती येईल. सिंगल धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती 2. 3 बॉलचा खेळ आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये झालाय. पहिले षटक प्रगती पथावरती. फर्स्ट ओव्हर इन प्रोग्रेस आणि पहिल्या षटकामध्ये पहिले यश सुद्धा मिळालं आहे. त्यामुळे चांगली सुरुवात इथून मिळवून दिली. चांगली स्टार्ट इथून मिळवून दिलंय हेमंतने. चांगला अनुभव त्यांच्याकडे आहे. मागच्या 3 चेंडूंचा जर विचार केला तर विविध टप्प्यांवरती गोलंदाजी केलंय. इथे चांगला फ्लिक केलाय. ऑफस्टंपच्या बाहेर शफल होऊन सरळ चेंडूला पाठवलंय. लॉंग लेग सीमारेषा पलीकडे. 1 बाउन्स ओव्हर द रोप, चौकार. यांच्या बॅटमधून हा चौकार आपण पाहतोय. थोडासा स्लॉट मध्ये बॉल होता. स्टँडच्या लाईन मध्ये चेंडू होता. ड्रॉप द बॅटने चेंडू कनेक्ट केला आणि सरळ पाठवले लॉंग लेगला. धावसंख्या फलकावरती 6. 4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ मैदानाच्या आतमध्ये झालाय. अजून इथून पहिल्या षटकामध्ये 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. एक्स्ट्रा कव्हर आणि डीप मध्ये मिड विकेट आपण पाहतोय. 38 सर्कलच्या बाहेर 2 खेळाडू. स्टेप आउट जरूर केलं गेलं होतं. पावलांची हालचाल इथून जरूर झाली होती. पंचांकडे रिस्पॉन्स जरूर मागितला होता, परंतु इथून पंचांनी कुठल्याही प्रकारचा रिस्पॉन्स दिला नाहीये. एक रिव्ह्यू मात्र दोन्ही संघांना दिला गेलाय. तर रिव्ह्यू या ठिकाणी घेतला गेलाय. बॅटिंग टीमचा हा रिव्ह्यू आहे. नितेश कदम सर. बॅटिंग करणाऱ्या टीमने इथून रिव्ह्यू घेतलाय. अर्थातच मंगलमूर्ती धनसर संघाचा हा रिव्ह्यू आहे.
पुन्हा पडताळणी केली जाईल. इट्स अ फेअर डिलिव्हरी. चांगला चेंडू आहे. चांगल्या चेंडूची इथून पडताळणी केली गेली. 5 चेंडूंचा खेळ या ठिकाणी झालाय. 6 धावा फलकावरती लागल्या गेल्यात आणि तुमचा रिव्ह्यू इथून समाप्त झालाय मंगलमूर्ती धनसर संघाचा. चौकार आल्यानंतर चांगली रिकव्हरी इथून झालंय मंच माध्यमातून. काही चेंजेस इथून आणल्या गेल्या, स्वतःमध्ये परिवर्तन घडवलं गेलं आणि त्याचं यश सुद्धा मैदानामध्ये मिळते. शेवटचा बॉल असेल पहिल्या षटकामधील. समोर फलंदाज सुयोग आपण पाहतोय. त्यानंतर त्यांच्या बॅटमधून जवळजवळ 5 धावा येत आहेत 3 चेंडूंमध्ये. इथून बॅटचे चॅन टेकन. इष्टांच्या मागे हरीश पाटील कुठलीही चुकी करत नाहीयेत. गुड कॅच आणि दुसरा धक्का पहिल्या षटकामध्ये सुयोगच्या रूपामध्ये. फलंदाज बॅक टू द पॅव्हिलियन गॉन. आहे महान झालेत त्यांचे सारेच फॅन. आहे हा कृपा सवन म्यान लाख दिलाची बनलाई जान. अरे जाईल तिथं मन बनलंय आहे रतीय भावाला. अरे जाईल तिथं मन बनलंय आहे रतीय भावाला. नवीन फलंदाज मैदानामध्ये निलोन आपल्याला पाहायला मिळत आहेत नेट नंबर 4 वरती. 6 धावा पहिल्या षटकामध्ये इथून ऍडमायर केले गेलं, प्रशंसा केली गेली, कारण जी जबाबदारी इथून दिली होती हेमंतकडे. एक चौकार आला परंतु 2 विकेट सुद्धा मिळवले. परफेक्ट लाईन अँड लेंथ वरती गोलंदाजी केली गेली. परफेक्शन काय असतं ते दाखवून दिलं मैदानामध्ये या खेळपट्टीवरती. पहिले षटकाचं खेळ या ठिकाणी झालंय. धावसंख्या फलकावरती 6. सोपं नाही आहे गोलंदाजी करणाऱ्या टीम समोर धावा बनवणं, अर्थातच जीवदानी विरार संघासमोर धावा बनवणं, कारण एक मोठी साईट आपल्याला पाहायला मिळते. परंतु दुसऱ्या बाजूला मंगलमूर्ती धनसर संघ, त्यांच्यामध्ये सुद्धा एक क्षमतादार खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. ती सुद्धा एक मोठी साईट आपल्याला पाहायला मिळते. 5 षटकांचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. पहिले षटक इथून समाप्त झालंय. पहिल्या षटकामध्ये जवळजवळ इथून 6 धावा बनवल्या गेल्या, त्यामध्ये 2 विकेट गमावल्या गेल्यात. होतोय. 6 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. दुसऱ्या षटकाला इथून सुरुवात होते. रॉकी ग्रुप इन कडून सेकंड ओव्हर इथून हाताळताना पाहायला मिळेल. फर्स्ट बॉल सेकंड ओव्हरचा. समोर ड्राईव्ह केला जातो. मिडॉनला प्रोटेक्शन जरूर आहे. चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न जरूर झाला होता, परंतु डायरेक्ट हिट झालेला नाहीये. एकच धाव या चेंडूवरती मिळेल. दुसऱ्या षटकाची सुरुवात इथून सिंगलने झाली आणि धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती 7. संघर्ष सध्या सुरू आहे मंगलमूर्ती धनसर संघाचा. टॉस हरल्यानंतर बॅटिंग करण्याचा ते निर्णय लागला आणि बॅटिंग करत असताना महत्त्वाचे जे 2 फलंदाज होते, म्हणजे एक कॉन्फिडन्स बॅटर होते सुयोग आणि महेंद्र, त्यांची विकेट इथे गमावलंय मंगलमूर्ती धनसर संघाने. पुन्हा एकदा फटका इथे फसलाय. डाऊन दी बॉल फिल्डर येत आहेत अनिल, वन ऑफ द ग्रेट फिल्डर, कुठलीही चुकी करणार नाहीयेत. तिसरा धक्का दुसऱ्या षटकामध्ये. फलंदाज बॅक टू द पॅव्हिलियन. राकेश आपण पाहतोय 3 धक्के आतापर्यंत पहिल्या 8 चेंडूंमध्ये. 6 धावसंख्येवरती 7 या धावसंख्येवरती तब्बल 3 विकेट आतापर्यंत गमावल्यात टीम मंगलमूर्ती धनसर संघाने. एक्सपिरियन्स कॅम्पेन अर्थातच जीवदानी विरार संघ, जो बॉलिंग अटॅक सातत्याने त्यांचा चर्चेत राहिला, तो बॉलिंग अटॅक अनबिटेबल आहे.
त्याची चर्चा सध्या मैदानाच्या आतमध्ये रंगले. पहिले षटक हाताळलं हिम्मतने. पहिल्या षटकामध्ये एक चौकार जरूर आला, 2 विकेट सुद्धा मिळवले. म्हणजे चांगली सुरुवात, जी अपेक्षित सुरुवात होती ती अपेक्षित सुरुवात इथून मिळवून दिली. जो विश्वास दाखवला होता तो विश्वास सार्थ करून दाखवला. आणि त्यानंतर प्रशांत त्यांच्या पावलावरती पाऊल ठेवून चालत असताना प्रशंसा इथून नक्कीच केली जाते प्रशांतची. नवीन फलंदाज राकेश मैदानाच्या आतमध्ये आल्यात. 5व्या क्रमांकावरती पुढचा बॉल, तिसरा चेंडू असेल या षटकामधील. इथे रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न झाला होता परंतु बॉलच्या रेंजमध्ये बॅट आलेली नाहीये. इट्स अ डॉट बॉल. डॉट बॉलचा जर विचार केला तर मोठ्या प्रमाणामध्ये इनिंगमध्ये डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतात. सातत्याने मोठे फटके मारण्याचा प्रयत्न इथून सुरू आहे मैदानामध्ये. 3 चेंडू आतापर्यंत फेकून झाले, 7 धावा फलकावरती लागल्या जात आहेत. एक फायटिंग टोटल इथून स्कोर कार्डवरती उभी करावी लागणार आहे मंगलमूर्ती धनसार संघाला. बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न झाला होता. पुन्हा एकदा चेंडू आणि फुलेमध्ये कुठल्याही प्रकारचं कॉन्टॅक्ट झालेला नाहीये. राकेशच्या विरोधामध्ये सलग 2 डॉट बॉल इथून हाताळले गेलेत. आत्मविश्वासासहित गोलंदाजी इथून केली जाते. 4 चेंडूंचा खेळ झालाय. 4 चेंडूंमध्ये आतापर्यंत एकच धाव खर्च केले, त्यामध्ये एक विकेट सुद्धा मिळवला गेलाय. पुढचा बॉल, टॉस बॉल ऑफसाईडला ड्राईव्ह इथून टू द गॅप मध्ये. थर्ड मॅनला चेंडू या ठिकाणी क्लिअर करतोय. सरळ चेंडू या ठिकाणी निघून जाईल. 4 धावून करीता चौकार क्रमांक 2 राकेश यांच्या बॅटमधून. आणि अंतिम चेंडू अजूनही बाकी आहे दुसऱ्या षटकामधील. मागच्या चेंडूचा जर विचार केला तर पहिल्या 4 चेंडूंपेक्षा मागच्या चेंडूवरती गती जास्त होती. त्याचबरोबर फुलटॉस बॉल. इथे स्विच हिट करण्याचा प्रयत्न झाला होता. त्यांच्या मागे एक चाणक्य यष्टीरक्षक अर्थातच हरीश पाटील आपल्याला पाहायला मिळत आहेत. 2 षटकांचा इथून खेळ संपन्न झालाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची टोटल फलकावरती आपण पाहतोय 11 या धावसंख्येवरती. पहिलंच षटक जर पाहिलं तर 6 धावा, त्यामध्ये 2 विकेट मिळवले. त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये प्रशांत त्यांचा जर विचार केला तर 5 धावा खर्च केल्याने महत्वाचा 1 विकेट मिळवला. इथून 2 षटकांचा खेळ संपन्न झालाय. धावसंख्या फलकावरती 11. आता येणाऱ्या 3 षटकांमध्ये इथून मोठ्यात मोठी टोटल बनवण्याचा प्रयत्न जरूर असणार आहे दोन्ही फलंदाजांचा. टीम मीटिंग करू नका. जीवदानी विरार संघ लगेच आपण आपला नवीन गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती इन्व्हाइट करा. काटन विभागामध्ये एक मोठी टुर्नामेंट आपल्याला पाहायला मिळते. अर्थातच रॉकी ग्रुप चषक 2025 आजचा दुसरा दिवस या स्पर्धेमधील. कालच्या दिवसामधून एक सामना पेंडिंग राहिला. श्री गणेश जलचार आणि त्याचबरोबर खाडी भाऊ या 2 संघांमधील 10 संघांचा सहभाग होता. आजच्या दिवसामध्ये 8 संघांचा सहभाग आपण पाहतोय. 40+ क्रिकेट अर्थातच लेजंड यांची चर्चा आज मैदानावरती रंगेल. सध्या तरी बॉलिंग ट्रॅक वरती जर विचार केला तर संदीप करवत आपल्याला पाहायला मिळत आहेत. मॅन फ्रॉम अरुणाला तिसरं षटक फेकण्याकरिता दाखल झालेत गोलंदाजी मार्क वरती. पहिल्या 2 षटकांचा जर विचार केला तर पेसला कंटिन्यू ठेवलं होतं पहिल्या 2 षटकांमध्ये. त्यानंतर तिसऱ्या षटकामध्ये स्पिनला अटॅक मध्ये आणलंय. शेख माणूस इन कडून बॉलिंग करण्यासाठी सज्ज झालेत संदीप. फिल्डिंगचा जर विचार केला तर डीप मध्ये स्क्वेअर लेग आपण पाहतोय. त्यानंतर मिड विकेट लॉंग ऑफ आपल्याला पाहायला मिळतो. एक्स्ट्रा कव्हर आणि 30 सर्कलचा जर विचार केला तर स्लिपमध्ये 2 खेळाडू आपण पाहतोय. शॉटला कव्हर आपल्याला पाहायला मिळतोय. चला संदीप प्लीज घाई करा. 2 षटकांचा इथून खेळ संपन्न झालाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची टोटल फलकावरती 11. येणाऱ्या 18 चेंडूंमध्ये 30 ते 35 धावा जमवण्याचा प्रयत्न जरूर असणार आहे. चांगला बॉलिंग अटॅक आहे मंगलमूर्ती धनसार संघाकडे. राऊंड द विकेटने पहिला चेंडू चांगल्या टप्प्यावरती हाताळला गेलाय. चांगला लेग कट होताना पाहायला मिळाला आणि या लेग कटरचं उत्तर या ठिकाणी रुपेश यांच्या जवळ नव्हतं. प्रितेश गावडा आपल्याला पाहायला मिळत आहे स्कोरच्या भूमिकेमध्ये. काल आपण आकाश यांना पाहिलं होतं. पुन्हा एकदा चांगला टर्न प्राप्त झालाय. चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक जज करतायत कॅच ड्रॉप, कारण मागे धावत जाऊन झेल पकडणं थोडंसं कठीण असतं. चांगले प्रयत्न त्या ठिकाणी दाखवले होते. 1 धाव या चेंडूवरती मिळते. सिंगलने धावसंख्या फलकावरती 12. 12 रन्स स्कोरवरती लागल्यात. आतापर्यंत 2 चेंडूंचा खेळ मैदानाच्या आतमध्ये झालाय. फलंदाज सध्या तरी संघर्ष करतायत मैदानामध्ये. स्ट्रगल सुरू आहे. 2 बॉलचा खेळ आतापर्यंत झालाय. पुढचा बॉल घेऊन बॉलिंग ट्रॅक वरती संदीप आपल्याला पाहायला मिळत आहेत.
चांगल्या रीतीने बोटांचा वापर या ठिकाणी केलाय. बॉल चाललाय स्क्वेअर लेगच्या दिशेने, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे अवेलेबल. 2 धावांचा कॉल आहे आणि 2 धावा परिपूर्ण केल्या गेल्या. दुहेरीवरतीच संतुष्ट व्हावं लागणार आहे. धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती 14 रन स्कोर ती लागल्या गेल्यात. एक 7 धावांची पार्टनरशिप सध्या मैदानामध्ये बिल्ड झाले. एका बाजूला रुपेश आणि राकेश या 2 फलंदाजांमध्ये. राकेश यांचा जर विचार केला तर 5व्या क्रमांकावरती आल्यात आणि इथून त्यांच्या बॅटमधून जवळजवळ 6 धावा आल्यात. सातत्याने त्यांच्या माध्यमातून रिव्हर्स आणि त्यानंतर स्विच हिटचा प्रयत्न होतोय, परंतु सक्सेस आतापर्यंत झालेला नाहीये. जवळजवळ 3 वेळा हा प्रयत्न झालाय. 3 वेळा तो प्रयत्न अयशस्वी राहिलाय. 4 चेंडूंचा खेळ झालाय. धावसंख्या फलकावरती 15. पहिले 3 षटकांचा जर विचार केला तर पहिली 3 षटकं विविध गोलंदाजांच्या मदतीतून हाताळली गेलेत. पहिले षटक हेमंत, दुसरं षटक प्रशांत. इथे रिव्हर्स, परंतु अनिल घरात कॅच नंबर 2 कंप्लीट करत असताना कुठलीही चुकी करणार नाहीयेत. एका चुकीचा स्ट्रोक केल्याच्या नादामध्ये आपली विकेट जरूर गमावलंय. रुपेश गॉन नाव. टीम मंगलमूर्ती धनसार संघाने जे स्ट्रायकर बॅटर होते त्यांच्यावरती मोठी आशा अपेक्षा जरूर होत्या. अशा अपेक्षा भंग झाल्यात आणि प्रत्येक गोलंदाजाने विकेट मिळवल्या. म्हणजे प्रत्येक गोलंदाजाने आपलं कॉन्ट्रीब्युशन दिलंय. 100% कमिटमेंट इथून दिलंय प्रत्येक गोलंदाजाने. पहिल्या षटकामध्ये 2 विकेट आले हेमंतच्या माध्यमातून. दुसऱ्या षटकामध्ये प्रशांत इकॉनॉमिकल गोलंदाजी तिन्ही गोलंदाजीने केलंय. या षटकाचा जर विचार केला तर आतापर्यंत संदीप यांची चांगली गोलंदाजी आपण पाहतो. या खेळपट्टीवरती चांगला टर्न त्यांना प्राप्त होतोय आणि त्याचा पुरेपूर फायदा सध्या मैदानामध्ये घेत आहेत. नवीन फलंदाज चेतन मैदानामध्ये नेट नंबर 6 वरती. शेवटचा अंतिम बॉल असेल या 3ऱ्या षटकामधील. संदीप बॉलिंग ट्रॅक वरती आहेत. पहिले 5 चेंडू जर पाहिले तर परफेक्ट टप्प्यावरती परफेक्शन दाखवून दिलंय राऊंड द विकेटने. साईडला कट करण्याचा प्रयत्न जरूर आहे. इनफिल्ड वरून चेंडू या ठिकाणी ट्रॅव्हल केला गेलाय. बॉल चालतोय पॉईंटच्या दिशेने आणि सरळ चेंडू निघून जाईल पॉईंट सीमारेषा पलीकडे. चौकार. 3 षटकांचा इथून हा खेळ समाप्त झालाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावरती 19. 4 विकेट आतापर्यंत गमावल्यात मंगलमूर्ती धनसार संघाने. असेल एसआरची प्रणाली आणि विटीलाईन स्टार सफाले या 2 संघांमध्ये. दोन्ही संघांच्या कॅप्टनला विनंती असेल इनिंग्स ब्रेक मध्ये आपण टॉस करणार आहोत, तर टॉस साठी सज्ज राहायचे. टॉस बॉक्स मध्ये 3 षटकांचा ठिकाणी खेळ संपन्न झाला. अजून इथून 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. दुसऱ्या बाजूला चेतन जे नुकताच मैदानाच्या आतमध्ये आल्यात आणि त्यांच्या बॅटमधून चौकार आलाय. षटक क्रमांक 4 फेकण्याकरिता इथून प्रशांत यांना कंटिन्यू ठेवलंय. 2 ओव्हरचा स्पेल टाकण्याची जबाबदारी त्यांच्या खांद्यावरती आहे. पहिल्या स्पेलचा जर विचार केला तर इकॉनॉमिकल गोलंदाज होते. 5 धावा त्यांच्या विरोधात आल्या होत्या. 1 विकेट सुद्धा मिळवला होता. तर 4थ्या षटकामध्ये पुन्हा एकदा इन्व्हाइट केले गेले. समोर चेतन आणि राकेश आपल्याला पाहायला मिळत आहेत. आतापर्यंत राकेश खेळपट्टीवरती टिकून जरूर आल्यात. आतापर्यंत त्यांच्या बॅटमधून 7 धावा येताना पाहायला मिळाल्यात. ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल सोडून दिलाय. इट्स वाईट बॉल. एक्स्ट्रा बॉल इथून हाताळला गेलाय. इनिंगचा पहिला एक्स्ट्रा बॉल इथून हाताळला गेला. म्हणजे पहिल्या 3 षटकांमध्ये एकही वाईट बॉल किंवा एकही नो बॉल आलेला नव्हता. धावसंख्या फलकावरती 20 रन स्कोर करते लागले गेल्यात. रिव्ह्यू या ठिकाणी घेतला गेलाय. व्हाईट बॉल साठी हा रिव्ह्यू आहे बॉलिंग करणाऱ्या टीम कडून. इट्स वाईट बॉल. स्वर चेंडू इथून हाताळला गेलाय. धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती
20 रन स्कोरकडे ते लागले गेले आहेत. समोर राकेश आपल्याला पाहायला मिळत आहेत. आक्रमक फलंदाज जरूर आहेत. मिडल ऑर्डर ची जबाबदारी त्यांच्या खांद्यावरती असणार आहे. पहिलाच बॉल इथून चॉप करत असताना इनफिल्ड वरून सरळ बॉल निघून जाईल. थर्डमॅन रिझन मध्ये चेंडू क्लिअर करतोय. 4 धावांकरिता करिता चौकार. चेंडू हाताळला गेला होता आणि त्या वेगेचा पुरेपूर फायदा या ठिकाणी घेतला राकेश यांनी. वेगेवरती स्वार झाले. पॉइंट आणि थर्डमॅन मधून हा चेंडू क्लिअर केलाय. धावसंख्या फलकावरती 24. पुढचा बॉल घेऊन प्रशांत गोलंदाजी मार्कवरती. चौथ्या षटकाची सुरुवात पहिल्या चेंडूवरती चौकार या ठिकाणी आलाय. चौकाराने स्वागत इथून केलंय. डेथ ओव्हर्स आहेत त्यामुळे येणाऱ्या 11 चेंडूंमध्ये याच मोठ्या फटक्यांची अपेक्षा असणार आहे डगआउट कडून. बाजूला राकेश आणि चेतन या दोन फलंदाजांच्या माध्यमातून पुढचा बॉल. पुन्हा एकदा सरळ बॅटचा उपयोग इथून केलाय. स्लॉट मध्ये बॉल होता पार्किंग प्लॉट मध्ये. लॉंग ऑन सीमारेषा पलीकडे. इट्स आउट ऑफ द पार्क. षटकार. दोन चेंडूंवरती राकेश यांचा बोलबाला आपण पाहतोय. डॉमिनेट करत असताना पहिल्या 2 चेंडूंमध्ये. पुढचा बॉल इथून स्कूप करण्याचा प्रयत्न झाला होता. इनफिल्डवरून पुन्हा एकदा चेंडू क्लिअर करतोय आणि डगआउट मध्ये चेंडू पाठवला गेलाय. म्हणजे डगआउट मध्ये एक संदेश जरूर दिला गेलाय. 4 धावा. तीन बॉलचा केला आतापर्यंत झालाय. पहिल्या 3 चेंडूंवरती वर्चस्व या ठिकाणी दाखवत असताना राकेश आपण पाहतोय 3 चौकार आणि 1 षटकार आतापर्यंत त्यांच्या बॅटमधून. फुलटॉस बॉल बॉलर बॅक ड्राईव्ह या ठिकाणी केला जातोय. लॉंगचीच असणार आहे संदीप करो त्यांच्यासाठी. चेंडूला फील्ड करेपर्यंत 2 धावांचा कॉल आहे. कारण स्ट्रायकिंगवरती राकेश यांना ठेवायचं आहे. चांगल्या धावा त्यांच्या बॅटमधून आतापर्यंत येत आहेत. धावसंख्या फलकावरती 36 धाव फलकावरती लागल्या गेल्यात. मनोहर नम सर यांचं आगमन या ठिकाणी झालंय. नेक्स्ट मॅच मध्ये इन ऍक्शन मध्ये असतील त्यांना विनंती करतोय आपण मुख्य मंचावरती स्थानपन्न व्हायचंय. शेवटचे 2 चेंडू इथून बाकी आहेत. 4 चेंडूंचा जर विचार केला तर चांगल्या धावा आतापर्यंत आल्यात प्रशांत यांच्या बॅटमधून. समोरच्या संघातील एक लिडिंग बॉलर आणि त्याच्या विरोधात राकेश यांनी केलेले फटके म्हणजे आत्मविश्वासासहित ते फटके आले होते. इथून फटका तर जरूर चांगला आहे. डाऊन दी बॉल फिल्डर जरूर येत आहेत आणि कॅच कंप्लीट केले. लॉंग लेग मध्ये कुठलीही चुकी झालेली नाहीये आणि इथून संपन्न झालाय राकेश यांचा. चांगली खेळी इथून पाहायला मिळाली. एक बहारदार इनिंग इथून खेळली गेली. त्यामध्ये 3 चौकार आणि 1 षटकार पाहायला मिळाला. धावसंख्या फलकावरती 36 रन स्कोर कडे लागले गेलेत. एक छोटासा ब्रेक घेऊन जाऊत आपण कॅन्डीच्या दिशेने. मैदानामध्ये आशिष आपण पाहतोय नेट नंबर 7 वरती. राकेश यांच्यासाठी टाळ्या वाजतायत. कारण डगआउटला प्रफुल्लित ठेवण्याचं काम त्यांनी केलं. त्यांच्या बॅटमधून तब्बल 22 धावा आणि आक्रमक स्ट्रोक त्यांच्या बॅटमधून आले होते. नवीन फलंदाज आशिष आहे. इथून 7 चेंडूंचं केलं बाकी आहे. धावा झाल्या स्कोर कार्डवरती 36 टोटल स्कोर कार्डवरती बिल्ड केली गेले. शेवटचा बॉल असेल प्रशांत दुमाडा बॉलिंग ट्रॅकवर. ऑफसाईडला इनसाइड आउटचा फटका एक्स्ट्रा कव्हरला. डाऊन दी बॉल फिल्डर बॅक टू बॅक 2 विकेट या ठिकाणी पाहायला मिळत आहेत आणि आल्या पावली आशिष यांना परतावा लागणार आहे. 36 या धावसंख्येवरती जवळजवळ आपण पाहतोय 5वा धक्का या ठिकाणी लागलाय.
नेक्स्ट मॅच आपण पाहणार आहोत SRG परनाळी आणि विटिलान स्टार सफवाले दोन्ही संघांच्या कॅप्टनला विनंती असेल आपण टॉस साठी या. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय विजय. शेवटच्या 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि डेथ ओव्हरची जबाबदारी इथून किशोरच्या खांद्यावरती दिली. भरपूर प्रमाणामध्ये चर्चा या ठिकाणी झाली, टीम मिटिंग झाली आणि तिथून नाव पुढे आलं किशोर यांचं. स्लॉग ओव्हर मध्ये त्यांना इन्व्हाइट केले गेले बॉलिंग ट्रॅकवरती. पहिले 3 षटकांमध्ये धावा आलेल्या नव्हत्या, परंतु चौथं षटक त्या चौथ्या षटकामध्ये इथून ज्या प्रकारे बॅटिंग झाली त्यामध्ये सातत्याने मोठे स्ट्रोक आले राकेश यांच्या बॅटमधून आणि तारणहार बनले होते चौथ्या षटकामध्ये टीम मंगलमूर्ती दंसार संघासाठी. शेवटच्या 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे. दुसऱ्या बाजूला चेतन मागच्या षटकामध्ये त्यांनी राकेशची बॅटिंग एन्जॉय केली होती, त्यांच्या बॅटमधून सुद्धा चौकार आलाय. ॲबिलिटी प्लेयर आहेत. आता येणाऱ्या 6 चेंडूंमध्ये अशा अपेक्षा वाढल्यात डकआउटमधून. पहिलाच बॉल फुट टॉस, परंतु बॅटवरती व्यवस्थित घेता आलेला नाहीये. मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे, चांगले क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी झाले. एकच जागेवरती असंतुष्ट झाले दोन्ही फलंदाज. या एकीने धावसंख्या जाऊन पोहोचले फलकावरती 37. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल विटिलान स्टार सफाले आणि त्यांना 2 हात करेल SRG परनाली. या दोन्ही संघाच्या कॅप्टनला विनंती असेल आपण प्लीज टॉस साठी या. इनिंग्स ब्रेक मध्ये आपण टॉस या ठिकाणी करणार आहोत. पहिल्या चेंडूचा या ठिकाणी झालाय. पहिल्या चेंडूचा जर विचार केला तर फुल टॉस होता, परंतु फुल टॉस वरती फक्त 1 धाव आलाय. लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन सध्या तरी पाहायला मिळते, त्यामुळे फील्ड सेटअप या ठिकाणी केला जातोय. विजय न्यू बॅटर मैदानामध्ये आहे, त्यासाठी जर पाहिलं तर लॉंग ऑन आपण पाहतोय. त्यानंतर डीप मिड विकेट वाईडिश लॉंग ऑन आपल्याला पाहायला मिळतोय. स्क्वेअर लेग ऑन साईडला क्षेत्ररक्षक त्याच्या विरोधामध्ये लावले गेलेत. स्लॉग ओव्हरचा दुसरा बॉल ओव्हर द विकेटने इथून खेळण्याचा प्रयत्न झाला होता. चांगला टर्न इथून प्राप्त केला होता. कुठली धाव या चेंडूवरती येणार नाहीये. डॉट बॉल इथून काउंट केला जाईल. 2 बॉलचा खेळ झाला. आता शेवटचे 4 बॉल बाकी आहेत. कदाचित राकेश मैदानाच्या आतमध्ये असे तर काही चित्र वेगळं असतं स्कोर कार्डवरचं, कारण चांगल्या धावा त्यांच्या बॅटमधून येत होत्या. मोठे स्ट्रोक सातत्याने त्यांच्या बॅटमधून येत होते. पहिल्या काही चेंडूंवरती स्ट्रगल जरूर केला होता, परंतु त्यानंतर मोठे स्ट्रोक त्यांच्या बॅटमधून आले होते. पूल या ठिकाणी केला गेलाय. सरळ चेंडू या ठिकाणी निघून जाईल स्क्वेअर लेग सीमारेषा पलीकडे. 1 बाउन्स ओव्हर द रोप चौकार. एक्केचाळीस धावा फलकावरती लागल्यात. 3 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झालाय. स्लॉग ओव्हर मधील पहिला स्लॉग हिट इथून विजयच्या बॅटमधून आलाय. 2 बॉल आतापर्यंत त्याने फेस केल्यात. 4 धाव त्याच्या बॅटमधून आल्यात आणि येणाऱ्या 3 चेंडूंमध्ये सुद्धा स्लॉग हिट्स इथून अपेक्षित असणार आहेत. 3 बॉलचा खेळ या ठिकाणी झालाय. पुढचा बॉल घेऊन गोलंदाजी मार्कवरती साईडला कार्पेटला रोल करत खेळलाय. कव्हरला क्षेत्ररक्षक जरूर आहे. एक धाव मिळेल. एकेरीवरतीच संतुष्ट व्हावं लागणार आहे. धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती 42. 42 धाव फलकावरती लागल्या गेल्यात. सफाले स्टार अर्थातच विटिलान स्टार आणि त्यांना 2 हात करेल SRG परनाली. दोन्ही संघांच्या कॅप्टनला विनंती असेल आपण टॉस साठी या. बाजूला परनाली विभागातील जे लेजंड आपल्याला पाहायला मिळत आहेत, त्यांच्या विरोधामध्ये सफाले विभागातील लेजंड आपल्याला पाहायला मिळतील. दिवसातील तिसरा सामना असेल. शेवटचे 2 बॉल बाकी आहेत इथून 5व्या षटकामधील अर्थातच स्लॉग ओव्हर मधील. ऑफ ड्राईव्ह या ठिकाणी केला जातोय. लॉंग ऑफचे क्षेत्ररक्षक पुढे येईल. चांगले क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी झालंय. अंडरआर्म फेकी या ठिकाणी केलंय. एकेरीवरतीच संतुष्ट व्हावं लागणार आहे. शेवटचा आणि अंतिम बॉल आहे. 43 धावा फलकावरती लागल्यात. जिथून राकेश यांची विकेट गेली तिथून पूर्णपणे गोलंदाजांनी फायदा घेतला. परफेक्ट टप्प्यावरती तिथून आत्मविश्वास वाढला, कॉन्फिडन्स वाढला आणि चांगली गोलंदाजी इथून केली. विजयांचा जर विचार केला तर 1 चौकार त्यांच्या बॅटमधून जरूर आला. तर शेवटचा चेंडूचा खेळ बाकी आहे. फुलटॉस बॉल चांगला स्लॉग स्वीप इथून पाहायला मिळतोय. गॅप मध्ये चेंडू पाठवलाय. चांगला फिनिश इथून केलाय आणि सरळ चेंडू निघून जाईल. 47 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. 48 धावांचं टार्गेट समोर ठेवले गेले. हिट विकेट या ठिकाणी झालाय. रिव्ह्यू या ठिकाणी घेतला गेलाय. अंपायर कॉल या ठिकाणी आपण पाहतोय. चला टॉस साठी या. SRG परनाली आणि त्याचबरोबर विटिलान स्टार सफाले दोन्ही संघाच्या कॅप्टनला विनंती असेल आपण टॉस साठी या. आदरणीय सन्माननीय संजयजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित झाल्यात, जीवदानी स्पोर्ट्सचे प्रवर्तक.
तर इथे आउट आहे, म्हणजे हिट विकेटच्या माध्यमातून विकेट गमावलंय. टार्गेटचा जर विचार केला तर 43 फलकावरती लागला गेला. 44 धावांचं टार्गेट समोर सेट केले गेले. 44 टू विन असेल. आपण पाहत आहेत त्या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह सन्मानित केलं जातं. एक स्वतः संपादक आहेत कदाचित इलियास पठाण सर या रॉकी ग्रुपचं, कदाचित त्या पेपरमध्ये न्यूजपेपरमध्ये त्यांचं सुद्धा जरूर काहीतरी मनोगत टाकतील यात काही ती मात्र शंका नाही आहे. तर इलियास पठाण सर जास्त वेळ न घेताना फक्त 2 मिनिटे आपण मनोगत व्यक्त करावे या स्पर्धेचं. प्रथमतः मी रॉकी ग्रुपचे आभार मानेल का मला बोलून इकडे माझा सन्मान केला आहे. आणि एक आपली जिल्ह्याची एक सर्वात मोठी स्पर्धा आहे. याच्यात प्रत्येक खेळाडू खेळण्यासाठी आतुर असतो आणि त्यांना या स्पर्धेची वाट बघत असतो. आणि आम्हाला यावर्षी 40+ टुर्नामेंट उपलब्ध करून दिल्याबद्दल आणि आम्हाला इकडे चान्स दिल्याबद्दल मी रॉकी ग्रुपचे आभार मानतो. आणि खास करून या आमच्या 40+ संजय पाटील जीवदानी स्पोर्ट्सचे मालक, त्यांनी चांगला जोर लावला आणि त्यांचा मान ठेवला आणि आमच्या 40+ वाल्यांचा मान ठेवला, म्हणून मी एकदा परत रॉकी ग्रुपचे आभार मानतो. धन्यवाद.
थँक्यू व्हेरी मच इलियास पठाण सर यांना आपण पाहिलं लेजंड ऑफ क्रिकेट. स्वप्नील घरात जर आले असतील तर प्लीज आपण लगेच या. आपण टॉस करण्यासाठी सुद्धा उपस्थित राहायचंय. वेलकम राजेजी पाटील शेठ माणूस. तर एक चांगलं क्रिकेट पाहायला मिळेल. सेकंड इनिंगला सुरुवात होते आणि धनसारच टीम खेळते आणि धनसारचा आवाज ऐकूया. मिस्टर उत्कर्ष पाटील अपकमिंग यंग टॅलेंट. यस थँक्यू सो मच. एका बाजूला आपण पाहू शकाल आई जीवदानी विरार आणि एका बाजूला मंगलमूर्ती धनसार यांच्यातलं अत्यंत महत्त्वाचा मॅच आपण पाहू शकाल. पहिल्याच बॉलला दुसऱ्या डावाला सुरुवात होते. विजय भोईरची बॅट शेवटच्या षटकामध्ये चांगली बोलली परंतु हिट विकेट हे मात्र थोडंसं दुःख देणारं राहिलं. धावसंख्येचा जर विचार केला तर 44 धावा. पहिल्या मॅचमध्ये उमरोळी आणि या संघानं निश्चित स्वरूपात 44 धावा ठेवल्या होत्या, त्या इझिली डन झाल्या. परंतु यावेळेला धनसार संघाकडे गोलंदाजी ही तीक्ष्ण आहे, धारदार गोलंदाजी जरूर आहे. सुयोग पाटील यांच्या कर्णधार पदाखाली आपण पाहतोय धनसार संघाची बांधणी झाली 40+ आणि एक अतिशय सुंदर पद्धतीनं यावेळेला आपण पाहू शकाल इंटू द गॅप मध्ये बॉलला केलं. आउटफील्ड अगदी फास्ट. तिथे क्षेत्ररक्षक विजय भोईर चेस करतील परंतु चेंडू नाही थांबणार. चेंडू चाललाय सरळ सीमा पलीकडे. मिळाला चौकार. हरे पाहायला मिळत आहेत. कोपरी इथून मात्र बिलॉंग करत असताना एक जबरदस्त क्रिकेटपटू, अनेक वर्ष क्रिकेटवरती अधिराज्य गाजवत असताना आता 40+ क्रिकेट देखील गाजवत आहेत. आणि ज्या अनुषंगाने आपण पाहतोय आजच्या दिवसातला आपण पाहतोय हा मॅच क्रमांक 2 मध्ये धनसार विरुद्ध आपण पाहतोय एका बाजूला विरार यांच्यातलं कडवा संघर्ष मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा मात्र कट केले बॉलला इनफिल्डच्या वरनं उडवलंय. तिथे मात्र विजय भोईर आहेत. डाव्या हाताचे एक उत्कृष्ट फलंदाज म्हणून त्यांची कामगिरी बघायला मिळाली. परंतु आता गोलंदाजी तुमची चांगली असणं अत्यंत गरजेची भूमिका असेल. 40+ क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं. मंगलमूर्ती धनसार हा संघ इथे मात्र आपण पाहतोय रवींद्र पाटील यांचा पुरस्कृत संघ मंगलमूर्ती. आपण पाहू शकाल पुढचा बॉल ऑन साइडला. इथे मात्र फटका केला इनटू द गॅप मध्ये. राकेश चेस करतील तत्पूर्वी चेंडू निघून जाईल सरळ सीमा पलीकडे. आलाय चौकार. 4 घेत असताना हरीश यांना आपण पाहतायत एक जबरदस्त क्रिकेट. आणि एका बाजूला अनिल हे देखील आता पार्टी जॉईन करतात. 4 चेंडूंचा खेळ झाला आणि धावसंख्या फलकावरती 10 वरती जाऊन पोहोचतंय. अगदी जबरदस्त सुरुवात. धावसंख्यांचा जर विचार केला तर आपण पाहतोय 44 धावांचं एक सन्मानजनक आव्हान उभं केलं धनसार या संघानं. आणि तदनंतर जर आपण पाहिलं तर त्याला उत्तर देत असताना पहिल्या षटकात धावांची उधळण. यावेळेला खोलवट टप्प्याचा बॉल होता. बॉलला बऱ्याच काळ हवेत. इथे मात्र आपण पाहतोय प्रयत्न चांगले राहिले. निनॉल घरत यांना आपण पाहतोय सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 12 वरती. षटक क्रमांक जर आपण तपासून पाहिलं तर पहिलं पॉवर प्लेचं षटक चालू आहे जिथे पॉवर हिटिंग आपल्याला पाहायला मिळतंय. एका बाजूला अनिल एका बाजूला हरेश ही 2 फलंदाजांची धुरंधर जोडी, A1 जोडी मैदानाच्या आतमध्ये. आई जीवदानी विरार या संघाला सातत्यानं एक चांगल्या लेवलला पोहोचविण्याचं काम केलं. या 40+ क्रिकेटमध्ये ऑन साइडला लॉंग ऑनला क्लिअर करत चेंडू सीमा पार. पहिल्या षटकात धावांची लयलूट, धावांचा दरोडा. 2 फलंदाज एका बाजूला अनिल एका बाजूला हरेश. पहिल्या षटकाचा खेळ संपत असताना धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 16 धावसंख्येवरती. दिलदार यारो की महिफिल तारो की दिलदार यारो की रॉयल एंट्री पे आला. ग्रुप रॉयल एंट्री पे आला. रॉकी ग्रुपच्या नावाला आता जोरदार डिमांड 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 आला. वेलकम बॅक. तमाम क्रीडा रसिकांचं सहर्ष हार्दिक स्वागत. आपण बघत आहात रॉकी ग्रुप ट्रॉफी 2025 सफाळे विटी लाईनचा वर्ल्ड कप म्हणून या स्पर्धेची ओळख. एक सातत्याने मात्र जबरदस्त आयोजन आपण पाहतो आणि यंदाचं वर्ष निश्चित स्वरूपात आपण पाहतोय 2 लाखाचं प्रथम पारितोषिक या स्पर्धेचं राहिलंय. रॉकी ग्रुप चषकची मात्र ही सुंदर अशी सुरुवात आपल्याला पाहायला मिळाली. एक क्रिकेटचा महासंग्राम आपण पाहतोय. एक मोठी स्पर्धा
पहिल्या षटकाचा खेळ संपला. दंडसर संघ आपण पाहतोय आता गोलंदाजी ट्रॅक वरती संघाचा कर्णधार अर्थात आपण पाहतोय सुयोग पाटील, एक चांगला कट्टर गोलंदाज म्हणून त्याच्याकडे पाहिलं गेलं आणि लेदर क्रिकेटचा भरपूर जास्त अनुभव या सुयोग पाटील यांच्याकडे आहे. परंतु येणाऱ्या काळात आपण पाहतोय हा सामना अत्यंत महत्वाचा आहे. पहिल्या षटकात धावांची उधळण झाली, जिथे मात्र एका बाजूला हरेश्वर पाटील आणि एका बाजूला आपण पाहतोय अनिल यांच्या बॅटमधनं खूप छान पद्धतीनं टोलेबाजी आपल्याला पाहायला मिळाली. षटक क्रमांक 2 आपल्याला पाहायला मिळत आहे. गोलंदाजी ट्रॅक वरती सुयोग पाटील, दोन्ही फलंदाज जबरदस्त फॉर्मात राहिलेत. 2024-25 कॅलेंडर सदैव हंगाम मात्र गाजवत आहेत. 40+ क्रिकेटमधनं या संघाचा दबदबा कायम आपल्याला पाहायला मिळाला. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज पुन्हा एकदा तयार. सुयोग पाटील आपल्याला पाहायला मिळत आहेत. मंगलमूर्ती धनसार हा संघ आपण पाहू शकाल. अनिल पाटील सारखा गोलंदाज असेल, त्यानंतर रुपेश माळीला आपण पाहतात. निनॉल घरत असतील, सुयोग पाटील असतील, त्यानंतर आपण पाहतोय विजय भोईर आहेत. चांगली क्रिकेटपटू, एक चांगली बांधणी संघाची आपल्याला पाहायला मिळते. परंतु धावसंख्या आता सध्या पहिल्या षटकात यावेळेला चांगली गोलंदाजी, जबरदस्त चेंडू, पहिल्याच बॉलला मात्र फ्लाईट मिळाली. अगदी आपण पाहतोय फलंदाजाने स्वीप करण्याचा प्रयत्न केला, परंतु चेंडू आपण छान पद्धतीने वळवताना पाहिलं सुयोग पाटील यांना. पहिला बॉल डॉट आलाय. या डॉट बॉलनं स्कोर कार्ड स्थिर आहे, ते म्हणजेच आतापर्यंत 16 या धावसंख्येवरती. दुसरा बॉल घेऊन गोलंदाज सुयोग. या वेळेला आपण पाहतोय जबरदस्त टायमिंग. सदानंद पाटील दादा या स्टँडला सलामी देणारा देखणा षटकार 6. जबरदस्त बॅटिंग आपल्याला पाहायला मिळालं. अगदी आपण पाहतोय या फटक्याला कन्वर्ट केलं, चेंडूला शेवटपर्यंत पाहिलं आणि तदनंतर आपण पाहतोय अतिशय सुंदर फटका मात्र पाहायला मिळाला. शॉर्ट पॉइंटला तदनंतर आपण पाहतोय सिंगल मिळतंय. रुपेश माळी फील्ड करतील, तत्पूर्वी सिंगलने धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 23. आकाश आम्हाला दर्शवत आहेत 23 धावा या धावफलकावरती जाऊन पोहोचल्या. षटक क्रमांक आपण पाहतोय दुसरं, ज्यामध्ये चेंडूंचा खेळ फेकून झालाय, तो म्हणजेच आतापर्यंत 3. गोलंदाजी ट्रॅकवरती संघाचा कर्णधार सुयोग पाटील आपल्याला पाहायला मिळत आहेत. राईट हँड ओव्हर द स्टम्प्स. पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा होता. चांगली गोलंदाजी. एक षटकार जरूर आलाय, परंतु मागे काय झालंय विसरत नाविन्यपूर्ण संघाची गरज काय, तर इथून डॉट बॉल आणि एक हात विकेट जर आला तर मॅच मध्ये आणखीन एक वेगळी मजा येईल आणि धनसार संघाला मात्र तो कमबॅक करावा लागेल. 4 चेंडूंचा खेळ पूर्ण होतोय आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 23 धावांवरती. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज तयार. यावेळेला पुन्हा एकदा खेळायचा होता. स्क्वेअर ऑफ द विकेटचा फटका शॉर्ट थर्ड मानला अनिल पाटील यांच्या माध्यमातून, मात्र फील्ड होईल. डॉट बॉल सलगचा दुसरा आपल्याला पाहायला मिळतोय. एक षटकार जरूर आला, तदनंतरचा कमबॅक अत्यंत महत्वाचा राहिला सुयोग पाटील यांचा. चांगली गोलंदाजी राहिली. 44 धावांचा पाठलाग करताय हे 2 फलंदाज. एका बाजूला हरेश्वर पाटील, एका बाजूला अनिल यांना आपण पाहतायत. फुलरलेनचा बॉल होता. बॉलला मात्र आपण पाहतोय बॅकवर्ड फाईन लेगला दिशा दिली आणि खराब चेंडू राहिला. मागचे 2 चेंडू चांगले हाताळले, तदनंतर आपण पाहतोय पुन्हा एकदा काहीतरी वेगळा प्रयोग करण्याच्या प्रयत्नात सुयोग पाटील यांनी फुलरलेनचा बॉल हाताळला आणि त्यावरती अनिल तुटून पडले. चेंडू सीमा पलीकडे आलाय. चौकार 4. सो मच. आदरणीय सन्मान्य महेंद्र भोईर सर जलसार यांना विनंती करतोय की प्लीज आमच्या मुख्य व्यासपीठावरती येऊन आपण स्थानापन्न व्हा. तुमचं मात्र या स्पर्धेमध्ये सहर्ष हार्दिक स्वागत. रॉकी ग्रुप 2025 भव्य दिव्य आयोजन आपल्याला पाहायला मिळतं आणि आजचा दुसरा दिवस 40+ आपल्याला पाहायला मिळत आहेत.
गोलंदाजी ट्रॅकवरती आपण भूषण यांना पाहताय. 18 बॉल आणि 17 धाब्यांची गरज. मागची षटक जर आपण पाहिलं तर शेवटच्या चेंडूवरती जो चौकार आला, पुन्हा एकदा हरेश्वर तयार. ऑन साइडला पुन्हा एकदा पाडल स्वीपचा फटका. तिथे आहेत राकेश आणि राकेश यांना हेल्लो टाटा बाय बाय करत चेंडू मिड विकेटला क्लिअर करेल. सर सीमा पलीकडे आलाय देखणा षटकार. आरजी ट्रॉफी हा सो मच. 33 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. 18 बॉल 17ची गरज असताना आपण पाहतोय तिसऱ्या षटकाच्या सुरुवातीस अगदी तडाखेबंद सुरुवात या तिसऱ्या षटकाची हरेश आपल्याला पाहायला मिळतात. शफल झालेत. पुन्हा एकदा प्रयत्न तोच राहिलाय. चेंडू मात्र शॉर्ट स्क्वेअर लेगला. तिथून मात्र आपण पाहतोय थोडीशी दिशा बदलेल. तत्पूर्वी सिंगल मात्र मिळतंय. आता 16 बॉल आणि 10 धाव्यांची गरज. हा सामना विजयाकरिता आई जीवदानी विरार या संघाला. दोन्ही फलंदाज अगदी बरोबरीनं फलंदाजी. भागीदारी अत्यंत महत्वाची भूमिका. क्रिकेटचा सामना तुम्हाला कुठला एकटा खेळाडू जिंकवून देऊ शकत नाही. तुमचा 11 जणांचा एकत्रित मेळ आणि तदनंतर क्रिकेटचा विजय हा सातत्याने आपण पाहिलाय. 16 बॉल आणि 10 धाव्यांची गरज. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज तयार. यावेळेला पुन्हा एकदा बॉलला उडवलं. चेंडू बऱ्याच काळ हवेत. क्षेत्ररक्षक आहेत तिथे राकेश आणि त्यांच्या माध्यमातून कुठलीही चुकी होणार नाही. पहिल्या विकेटचं पतन. अनिल बॅक टू द डगआउट. गॉन. आदरणीय सन्माननीय किरणजी कारभारी सर विराथन सरांचं मात्र या स्पर्धेमध्ये सहर्ष हार्दिक स्वागत. अगदी सकाळचं सत्र आणि आपण पाहतोय आतला दुसरा मॅच. एका बाजूला मंगलमूर्ती धनसार आणि एका बाजूला आपण पाहतोय आई जीवदानी विरार, ज्यामध्ये सामना चालू आहे. आणि आता इक्वेशन जर आपण पाहिलं तर गरज असेल ती म्हणजेच 15 चेंडू आणि 10 धावा. नवीन फलंदाज दाखल झालेत. प्रशांत यांना आपण पाहू शकाल. गोलंदाजी ट्रॅकवरती आपण पाहतोय भूषण यांनी मात्र एक विकेट जरूर मिळवली, परंतु त्यांच्या विरोधात षटकार देखील आलाय. नवीन फलंदाज प्रशांत. अगदी येता क्षणी मोठ्या फटक्याचा स्वीकार. यष्टीरक्षक मागे चेतन, ज्यांनी अनेक वर्ष यष्ट्यांच्या मागे भरपूर चांगलं कार्य लेदर क्रिकेट पासून मात्र आपण पाहतोय जे खऱ्या अर्थानं सुरुवात केली. ओव्हरम अंडरम क्रिकेट खूप कमी वेळा त्यांना पाहायला मिळते, परंतु लेदर क्रिकेटमध्ये जास्तीत जास्त उपस्थिती त्यांची आपल्याला पाहायला मिळते. संकल्प क्रिकेट क्लब धनसार या संघाकरिता आपण पाहू शकाल. पुढचा बॉल. 14 बॉल आणि 10ची गरज. पुन्हा एकदा फुलरलेनचा बॉलला दिली दिशा. तिथे मात्र रुपेश माळी आपल्याला पाहायला मिळत आहेत. खराब क्षेत्ररक्षण राहिलं, थोडंसं फंबल झालेत, परंतु बघता बघता 2 डावा पूर्ण होतील. धावसंख्या 2 ना आकार घेत फलकावरती धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 36. 8ची गरज. 13 चेंडू आणि 8 धावा अशी मात्र समीकरण आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं. आई जीवदानी विरार, एका बाजूला मंगलमूर्ती धनसार, रवींद्र पाटील यांचा पुरस्कृत संघ आपल्याला पाहायला मिळतोय. 13 चेंडू आणि 8 धाव्यांची गरज आहे. पुढचा बॉल. हा चेंडू चांगला हाताळला. चेतन देखील तिथे बीट झालेत आणि इथे मात्र आपण पाहतोय फाईन लेगला मात्र फील्ड झालं. बॅकअप चांगला मिळाला. 22च्या संख्येत पंच दर्शवतात. आता षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर तिसऱ्या षटकाचा खेळ संपला. आता 12 चेंडू आणि 12 चेंडूं मागे आपण पाहतोय 7 धाव्यांची गरज असेल. तत्पूर्वी घेऊया एक छोटासा ब्रेक आणि ऐकूया डीजे कॅन्डी यांना.
गोलंदाजी ट्रॅक वरती महेंद्र यांना आपण पाहतायत. 12 बॉल आणि 7 धाव्यांची गरज. आदरणीय सन्माननीय विशाल दादा मात्र मुख्य व्यासपीठावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि दादांचं सहर्ष असं हार्दिक स्वागत या स्पर्धेमध्ये. रॉकी ग्रुप 2025 मात्र देखणं आयोजन नियोजन प्रत्येक टीमचं मात्र स्वप्न असतं की रॉकी ग्रुप ही स्पर्धा खेळायला मिळावी आणि खऱ्या अर्थानं इथे मात्र आजच्या दिवसात 8 संघ 40+ साठी एका बाजूला आपण पाहतो SRG परनाळी आणि एका बाजूला विटीलाईन स्टार सफाळे. दोन्ही कर्णधारांना विनंती करतोय की प्लीज आपण टॉस साठी रेडी राहा. यावेळेला पहिलाच बॉल बीमर आणि 9+4 म्हणजेच आपण पाहतोय धावसंख्या इथे मात्र आता झपाट्यानं वेग घेईल आणि धावांची गती आपण तपासून पाहिली तर फलकावरती या 5 धाव्यांना जोड मिळत असताना जाऊन पोहोचते ती म्हणजेच 42. अवघ्या 2 धाव्यांची गरज पाहायला मिळत आहेत. अच्छा, पहिले विनर सामना खेळवणार आहेत म्हणजेच एका बाजूला आपण पाहतोय उर्वी इलियास बोईसर हा संघ पाहायला मिळेल आणि एका बाजूला आपण पाहतोय या सामन्यातला विजयी संघ. आता 2 धाव्यांची गरज आहे. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज तयार. खोलवर टप्प्याचा बॉल होता. बॉलला समोरच्या दिशेनं लॉंगॉनला इनऑल घरात फील्ड करतील. फेकी येईल तद्वरती स्कोर आर लेवल. इथे मात्र आपण पाहतोय सिंगल मिळाली. हरेश यांची फलंदाजी चांगली राहिली. शेवटपर्यंत मैदानाच्या आतमध्ये आपल्या विकेटचं महत्व दिलं आणि ज्या चांगल्या बॉलला सन्मान मिळाला, जे त्यांच्या रेंजमधले चेंडू होते, आवाक्यातले चेंडू होते, त्याच्यावरती भरपूर चांगला त्यांनी प्रतिसाद गोलंदाजाला मात्र 6 धाव्यांमध्ये कन्वर्ट केलं. आणि आता शेवटची धाव इथे मात्र आपण पाहतोय आई जीवदान विरार हा संघ हळूहळू विजयाचा सुगंध दरवळत असताना डगआउटमध्ये. आणि इथे मात्र आपण पाहतोय विजयाचा झेंडा विजयाचा तुरा रोवत असताना आई जीवदानी विरार हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. दनसर संघाने उपस्थिती या स्पर्धेला दिली आणि धन्यवाद तुमचे मात्र बॅड लक मात्र आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि अभिनंदन विजयी संघाचं. पुढील होणारा सामना आई जीवदानी विरार विरुद्ध आपण पाहतोय उर्वी इलियास बोईसर या संघांमधला महत्वाचा मॅच, दुसऱ्या फेरीचा मॅच आपण बघणार आहोत. त्वरित टॉस साठी आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये येणार आहोत.